मित्रांनो, ॲस्ट्रो जयश्री या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम मी माझे वडील आणि माझे गुरु प्राचार्य श्री प्रकाश जयदेव दायमा यांना वंदन करून या चॅनलची सुरुवात करते. माझी ज्योतिष शिक्षणाची सुरुवात माझ्या घरातूनच झाली. माझे वडील अतिशय हुशार, पूर्ण ज्योतिषशास्त्राचा चांगला गाढा अभ्यास होता त्यांचा. घरात ज्या वेळेला लोक यायची पत्रिका पाहण्यासाठी मला कुतूहल असायचं आणि मी त्या कुतूहलापोटी त्यांच्या बाजूला बसायची. त्यांना आवडायचं की मला एक आवड आहे या गोष्टीत. त्यांनी मला सगळ्या गोष्टींपासून अगदी लहान मुलाला जसं शिकवतात ना त्याप्रमाणे त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आणि असंच माझं थोडं थोडं ज्योतिषशास्त्राचं ज्ञान वाढत राहिलं आणि काहीतरी एक अल्पज्ञान मला प्राप्त झालं आहे. ते ज्ञान मी सर्वांसाठी शेअर करते. कृपया आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मला. मित्रांनो, ज्योतिष म्हणजे काय? ज्योतिष म्हणजे काय? 12 राशी, 12 घरं, 9 ग्रह यातच समाविष्ट झालेला हा विशाल असा विषय आहे. देश कालपात्रानुसार यात वारंवार संशोधन होतच असतात. पण आज आपण सुरुवात करतोय ती अगदी साध्या सोप्या गोष्टींपासून. तुम्हाला नक्की आवडेल. आज आपण राशींच्याबद्दल जाणून घेऊया. व्यक्तीची जी रास असते त्यानुसार व्यक्तीचे स्वभाव बनत असतात, ठरत असतात. प्रत्येक राशीसाठी कोणता ना कोणता ग्रह हा त्या राशीचा मालक अधिपती असतो. उदाहरणार्थ, मेष राशीसाठी मंगळ, वृषभेसाठी शुक्र, मिथुनेसाठी बुध, कर्केसाठी चंद्र, सिंहासाठी सूर्य, कन्या परत बुध, तुला परत शुक्र, वृश्चिक परत मंगळ, धनुचा मालक गुरु, मकर आणि कुंभ राशीचा मालक शनी आणि मीनेचा राशी स्वामी परत गुरु. आता हे ज्या वेळेला राशी आणि राशीच्या बरोबर ज्या वेळेला ग्रहाचे गुणधर्म जुळतात त्यानुसार माणसाचा स्वभाव ठरत असतो, आहे ना? ज्या वेळेला माणूस जन्माला येतो त्यावेळेचा चंद्र, त्या दिवशी जर चंद्र असेल, ज्या राशीत असेल ती रास माणसाची असते. आता त्या चंद्र राशीनुसार आपली रास ठरत असते. आपण पुढे सगळंच अभ्यास बघणार आहोत, पण आज सध्या मी ग्रहांपासून, राशींपासून सुरू करते. आता वरील या सांगितलेल्या सर्व राशींमध्ये आपल्या अधिपतींचे गुण नक्कीच येणार. कोणत्या राशीत? आता बऱ्याच राशींचे दोन राशींचा एक अधिपती होतो, पण एका राशीत त्याचे गुण जास्त, एका राशीत कमी. ते त्या ग्रहाच्या मूल त्रिकोण राशीवरून ठरत असतं. आता मूल त्रिकोण ह्या जरा नंतर आपण कन्सेप्ट घेऊ, पण मुळात ग्रहांचे गुण त्या राशीत येणारच. हा साधा सोपा नियम. आता उदाहरणार्थ, मेष राशीचा मालक कोण? तर मंगळ. आता मंगळ कसा आहे? करारी, फटकळ, डेअरिंग असलेला, गरम डोक्याचा आणि पराक्रमी. हे गुण त्या राशीत येणारच. तो अगदी डोकेबाज असतो, डोकं लावून काम करत असतो. बाकी नंतर मी तुम्हाला समजवेल की कालपुरुष कुंडलीत मेष राशी कुठे येते वगैरे, ते आपण नंतर बघू. पण मेष राशीचे हे गुणधर्म असतात, इतकं आपल्याला कळलं. तिथून पुढे आपण बघू वृषभ राशी. आता वृषभेचा मालक शुक्र. शुक्र म्हणजे काय? पैसा. शुक्र म्हणजे काय? मौज मजा. शुक्र म्हणजे काय? विविध सुवास, विविध अत्तर, परफ्यूम त्याची आवड असलेला.
त्याचा रंग गोरा असतो, कारण शुक्र सफेद रंगाचा आहे, रंग गोरा, त्याच्याजवळ तेज असतं आणि पाहताच वाटतं की हा पैसेवाला आहे. ही वृषभ राशीच्या बद्दल झालं. परत आपण पुढे पाहू मिथुन राशी. मिथुन राशीचा मालक बुध. बुध कसा? बुद्धिमान, व्यापारी बुद्धीचा. पण तो बुध मिथुन राशीत खोड्या करणारा, हजरजबाबी. कारण बुध बोलणं दर्शवतो. बुधाचं कारकत्व बोलणं पण आहे. जसा व्यापार पण आहे तसं बोलणं पण आहे. तर खोड्या करून हजरजबाबीपणाने सगळ्यांसमोर हसत खेळत मजेत वागणारा, हे मिथुन राशीचा बुध दर्शवतो. आता मिथुन राशीचा दुसराही एक मालक आहे. तर मित्रांनो, मिथुन राशीला आणखी एक मालक राहू. बुध आणि राहू हे मिथुन राशीचं आधिपत्य घेतात. आता बुध आणि राहू एकत्र आल्यानंतर कसं होईल? बुद्धी अगदी तेजस्वी होईल. पण पत्रिकेत जर त्या बुध आणि राहूची स्थिती व्यवस्थित नसेल तर मात्र तो निर्बुद्धही होऊ शकतो. त्यापुढे राशी येते चंद्राची. कर्क राशी, मालक चंद्र. चंद्र हा अतिशय वेगवान ग्रह आहे. वेगवान. तो प्रत्येक राशीत 2 किंवा 2.25 दिवस असतो. फार लवकर राशी बदलतो आणि चंद्र पूर्ण 12 राशी फिरून येतो तोपर्यंत 1 महिना आपला होऊन जातो. पण त्या एका महिन्यात तो पूर्ण 12ही राशी फिरतो. म्हणजे चंद्र कसा आहे? चंचल प्रवृत्तीचा, इमोशनल. त्याचे गुणधर्म या राशीत येणारच. म्हणतात ना, चंद्रमा मनसो जाता. चंद्र आपला मनाचा कारक आहे, मातृत्वाचा कारक आहे. आईसारखाच तो अगदी दयाळू, प्रेमळ, इमोशनल असा असतो. त्याच्यात ती भावना असतेच असते. गुणधर्म या राशीत सापडणारच आहे. आता सिंह राशी. सिंहचा मालक सूर्य. व्यक्तीमध्ये सिंहाचे आणि सूर्याचे दोघंही गुण एकत्र असतात. त्याला मोनोपोली करायला आवडतं, त्याला जंगलाचा राजा एकटा म्हणून फिरायला आवडतं, अतिशय तेजस्वी असतो, अगदी पितृतुल्य वाटतो लोकांना. आणि त्याला पाहून, जसा राजाला पाहून आपल्याला धीर येत असतो प्रजेला, त्याप्रमाणे सिंहाच्या माणसाला पाहून आपल्याला धीर येत असतो. हे गुणधर्म त्यात असतातच असतात. तर आज आपण या 5 राशी बघितल्या. पुढील राशी आपण पुढच्या भागात घेऊ. तोपर्यंत नमस्कार.